मंडळी आता चाललो आहे आम्ही. ॲक्च्युली असंच अचानक प्लॅन झाला सगळ्यांचा की जेवायला जायचं बाहेर. खूप दिवसांनी सगळेजण फॅमिली आपली बाहेर हॉटेलला जेवायला चालली आहे. तिथं आई आजी आहे आणि पप्पा येत आहेत. पप्पा गाडीत सगळेजण काका वगैरे मानस काका काकी मानस नुपूर सगळेजण येतात. त्यांना पिकअप करतात ते. आणि आम्ही इथून आता आम्हाला सांगितलं गेटवरती यायला, म्हणून मग आता गेटवरती आलं. सो बरेच दिवसांनी का महिन्यांनी एकदम बरेच टाईमनी हॉटेलला चाललो आहे जेवायला. सो येस, मस्त थोडासा एन्जॉय, फॅमिली टाईम एन्जॉय होईल. कंटिन्यू करा. थोडंफार मस्त दाखवेन तुम्हाला. जो फॅमिली टाईम असतो तो दाखवेन तुम्हाला. चला तर तुमको मागे बैठना पडेगा. तिकडनं ना इकडनं जायचं आहे. इकडनं थांब. चलो गेट इन. ओके तू पण चाललीस? मग तेच बोललो. हां मम्मी पुढे बसते. हे चल जा आतमध्ये. ते पाण्याची हे मागे दे. ते तिथेच ठेवलं राहिलं. नाही इथेच डिकीत टाकू. डिकीत बरंच सामान आहे. चल हा तिकडे सारखा मच्छर येतात रे. चला चला. काय बघितलं ड्रेस? नवीन ड्रेस नवीन ड्रेस घातला. नवीन ड्रेस घातलाय. उद्घाटन केला पाहिजे ना, नुसतं जेवण जमणार नाही. कुठे जायचं जेवायला? पण जेवायला आपण गेलो तसे कुठे फिरायला चाललं की निघालं. सेलिब्रेशन चालू त्यामुळे काय झालं, आपण बऱ्याच दिवसांनी चाललोय ना. असंही बरेच होतेच बोललो. आता मी गोव्यानंतर बरेच टाइम म्हणजे आता आपण जेवायला चाललो. जेवणी नंबर नाही त्यांचा त्याच्यावर. कुठे जायचं ते बघा. आता डिसिजन घेताय कुठे जायचं ते. कुठे जायचं कंटिन्यू करा तुम्ही. बघू कंटिन्यू करा. आईला सांगितलंच ना मी काय जेवायला चाललं. तर मंडळी बघताय इथे जस्ट आलोय. फोटोबाचो देवारो नवीन ओपन झाले. बरेच दिवस झाले ओपन होऊन, पण आज ट्राय करायला आलो. बघूया कसं आहे ते. सो चला सगळे उतरलेले आहेत. तर ती आय गेस रेस्टॉरंट आहे. ते काय आहे? अच्छा देऊळ आहे. हां मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे छोटीशी. सो चला जाऊया. मस्त एंट्री आहे अशी. हे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वरतून ओपन आहे. हां पोर्ट्रेट आहेत मस्त. अरे देवा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त. इथे पण एक पोर्ट्रेट आहे आणि त्यात बघितलं इथे सुद्धा आहे. बघताय वाव. ओके एंट्रन्स वरती आहे. सिटिंग अरेंजमेंट बघूया. तेच गाडी पार्क केली आहे खाली. वी आर हियर. हात धुवायला त्या पण समोर. चार्जर
तर म्हणजे बघताय जस्ट बसलं असेच ऑर्डर दिलेली आहे सगळीजण आहे तिथे आपल्या गप्पा गोष्टी चालल्या आहे मस्त फॅमिली टाईम टेबल ॲक्च्युली त्या साईडला आहे पण आम्ही असेच इकडे आलो कारण का असं मस्त गारगार लागतो वारा आहे हलका हलका नवीन टी शर्ट हा नवीन टी शर्ट आहे ना हाच नवीन नवीन वेलवेट ती काय तिकडेच आहे फॅमिली टाईम सगळं चालू आहे मस्त असं आहे बघताय खातून आलो आपण छानसं असं आहे ते मेन्यू बिन्यू आहेत व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे माझ व्हेज खाशील ना हां मग काय खाशील हा मटन ओ माय गॉड आज मटन खाणार यस तर म्हणजे बघताय पहिलाच डिश आलेली आहे लाईट हे झाले हाव द टेस्ट चांगली आहे हे कसलं एक्सप्लेनेशन आहे तुझं टेस्टचं हे घे आज धर तुला घे आई काय आज आता बा काहीतरी बोलत नव्हतं स्कूलमध्ये कोण बोलू आय बैगन बर्गर बैगन बैगन काय त्याला वांग्याची भाजी आवडते वांगा पाहिजे त्याला तुला वांग्याची भाजी आवडते ना नकोस आवडते हो जे आपलं जेवण आहे मटक्याचं ते इकडे शिजवलं जाते किंवा पट्टी लावतो तंदूरसाठी धूर येते थोडंसं इकडे जाऊन दाखवतो बघताय असं भट्टी हे करतायत बॅक साईडला ॲक्च्युअली मला लाईट गेली आहे म्हणून काय एवढं दिसत नाही आहे बसले आली परफेक्ट टायमिंगमध्ये लाईट आलेली आहे आत्ता बघा क्लिअरली दिसेल तुम्हाला कसं शिजवलं जातं आहे आणि या ह्याच्या तंदूरसाठी भट्टी हे केलेली आहे सगळेजण बसले सुरमई थाळी टेस्ट नाही या सुरुवात करा एक एक अरे घे अरे खा रे अरे बस खा रे अरे खा रे अरे खा रे सुरमई थाळी हे सुरमई थाळी आणि काय आहे अजून काय मागवलं ओके ओके सुकडी आहे वडा आहे एक एक वडा एक वडा घे तुला काय पाहिजे काय पाहिजे मी घेते फिश बघू दे कसा
तुला नको राहू दे मग, चल काय नंतर खा घे काय एवढं. हो द्या कोणी एक वडा दे ना. वडा टेस्ट कशी आहे सांग, चल पटकन. खूप चांगलं आहे. ते नव्हतं 7.5. हां चिकन दिलं आहे बा. कसं लागतं बघ. फिश पण आहे, सर्वांना आवडलेलं आहे. आपण पण टेस्ट करून बघू. सोलकढी घ्या. या आईला सांगू काय ते बकऱ्यांना काय बोलतोय. आपण मीठ कमी खातो. आता बघू आपण चौकशी लागते. कसला स्मोक लावला. मग असं मिक्स आहे सर्व त्याच्यामध्ये. वा हे काय होतं भाई. चंपारण. मटन मी पण खाऊ शकत नाही. जाऊबाई माझी बोलते मला खूप आवडतं त्यांनी खाल्लेलं, तर ती खाऊ शकते. आता बघा तू खाऊ शकता. भाकरी वगैरे कशी कोणत्या पद्धतीची आहे ते बघू शकता. चिकन पण कसं हे केलेलं आहे, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना. माझ्या पोराचं बघून येतात. तो बिझी आहे खाण्यात, बिझी आहे तो. चालू आहे त्याचं ना, त्याच्यामध्ये दाखवून बिझी. कशी टेस्ट वाटली काय. चांगले काय असेल ते चांगलं. अंड भात आवडलं, काय आवडलं ते नाही चांगलं. नाही चांगलं फक्त. हो ना, फक्त चांगलं. भात आहे. हा राईस पण संपव. हो तो काय मग सांगतो संपव राहील मग त्याला संपव. भरपूर गेला वाटतं खाली काय. तो खालती गेला. पण चालतं खालचा मुगा आहे ना. म्हणजे तुम अकेले बैठो. ओके हम निकलते हैं. बिल भरून ये. हां मला तर मंडळी तर जस्ट जेवण झालं आहे. छान होतं जेवण, मस्त एकदम. प्लेट्स अँड सगळं युटेन्सिल्स मातीचे आहेत, भांडेचे फक्त आहे. इथे पण ते मातीची भांडी सगळी ठेवलेली आहेत त्यांनी. ह्याच्यात सर्विंग असते. यस नाही थांबायला लागेल ना, तो बिल भरणार आहे तो ना. सावकाश नको, घाई नको, घाई नको. हो घाई नको. अरे तो बघ तोंड बघ. सगळं संपलेलं आहे, सगळं संपवलेलं आहे. बॉटल घे ना पाण्याची. यस बॉटल ही एकच घे. ठीक आहे, ही पण आहे. अच्छा ही पण तो पिल. थांब तो बिझी आहे जरासं चावण्यात. हां बरोबर. मस्त असं जेवण होतं. फोटोबाचो देवारो मध्ये नक्की व्हिजिट करा. छान आहे असं व्हेज नॉनव्हेज. आम्ही नॉनव्हेजच खाल्लं कारण का पूर्ण छान असं. इथे मगाशीच बघितलं इथे पक्षी आहेत, बर्ड्स आहेत. तो एक तर दिसतोय
खाली जाऊन बघूया चला. येस चला. तर म्हणजे बघताय इथे आपला कार्ड दिला आहे विठोबाचं देवारोचं. आणि ते बघताय ॲड्रेस नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे. इथे खुद्द ओनर आहेत, मॅडम आहेत आणि त्यांचा मुलगा, दोघं पण ओनर आहेत. सो ते आता चर्चा चालू आहे की कसं बिझनेस त्यांचा एक्सपांड करता येईल. आणि डू विजिट करा कारण का मस्त ॲम्बियन्स आहे, सगळं छानसं ॲम्बियन्स आहे एकदम. आणि प्लस कार पार्किंग पण आहे आणि हायवेलाच आहे हा. ॲक्च्युली पूर्ण मांडवा रोड आहे. सो मीन्स जर तुम्ही बघायला गेलात तर इथून पुढेच गेलात ह्या साईडनी की आपला हा जो रोड दिसतो इकडे मागे त्यांच्या, तो रोड पूर्ण आपल्या साईडकडे जातो. मीन्स जी बिल्डिंगची आपली वर्क चालू आहे साईड इथे जातो. आणि मॅडम आणि त्यांचा मुलगा दोघं पण सांभाळतात, दोघं ओनर आहेत. सो यस डू विजिट करा विठोबाचं देवारो. आणि छान जेवण आहे, खूप मस्त आहे. आणि ते कार्ड्स तुम्हाला डिटेल देते. सो मस्त असं हे करतं. ॲम्बियन्स पण चांगलं आहे. आणि आता थंडीचं सीझन आहे ना, तर हे ओपन स्पेस आहे पूर्ण. आणि मला आवडणारी गोष्ट म्हणजे ती आहे ही खालती आणि असं ओपन. हे बघताय थांबलेत. मला ही संकल्पना आली कशी? मला पहिल्यापासून लहानपणापासून कुकिंगची आवड होती. त्याच्यामुळं एक 9 वर्षाची असल्यापासून मी करायला लागली, जेवण वगैरे बनवायला लागली. आणि त्याच्यामुळं मग आम्ही ठरवलं की त्याचे बाबा जेव्हा एक्सपायर झाले तेव्हा घराचं हे रेस्टॉरंटमध्ये कन्व्हर्ट केलं. आता किती दिवस झाले मला चालू? 2 महिने नाही अजून झालेले. रिस्पॉन्स कसा पण आहे? रिस्पॉन्स चांगला आहे. प्रत्येक जण रिव्ह्यू देऊन जातात, येतात कस्टमर ते की फूड टेस्ट खूप चांगली आहे. स्पेशालिटी काय आपली? आपली इथे खरडा चिकन मी स्वतः बनवते. ओके, स्वतः बनवते. खरडा चिकन, भाजणीचे वडे खूप कस्टमरला आवडतात. हां, मी वडे तर ट्राय केले, वडे ट्राय केले, खूप सुंदर. खरडा मी पण आज टेस्ट केला ना, खूप छान आहे. टेस्टला एकदम मस्त आहे ॲक्च्युअल मध्ये. खरडा चिकन. यस. मटण चंपारण चालू केलं आहे आपण. ओके. मटण रान चालू केलंय. हां, खूप सारे असे डिशेस आहेत पूर्ण मस्त. कारण का ॲम्बियन्स पण एवढं चांगलं आहे ना, हे ॲम्बियन्स आहेत ना. येस, हे नीलनी केलेलं आहे सगळं. डिझाईन वगैरे नीलनी केलेलं. सगळं इंटेरियर डिझायनिंग नीलचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण खूप छान असं केलेलं आहे. मीन्स आई आणि मुलगा या दोघांचं हे मेहनत आहे दिसते. पण जेवण मस्ट बी ट्राय. येस, सुंदर जेवण. डू विजिट करा नक्कीच कारण का टेस्ट खरंच चांगलेली आहे. आणि हायवेलाच आहे स्टाफ हंबल आहे, सगळा स्टाफ हंबल आहे पूर्ण. ॲम्बियन्स चांगला आहे, ॲम्बियन्स एकदम मस्त आहे. ओपन एअरमध्ये असं AC ची गरज लागणार नाही तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये. आत्ताच्या हां आता अजून काय पुढे करणार त्याच्यात, काय अजून ॲडव्हान्टेज काय करणार? AC रूम वगैरे काढायचे, हळूहळू पुढे जायचं. येस येस येस, एक्सपांड करण्यासारखं आहे. खाली 2 बेडरूम आहेत. देतो अच्छा. कॉटेज कॉटेज म्हणून पण आहेत. ओके, कॉटेज म्हणून 2 रूम स्टे आहे इथे, स्टे इथे आहे अवेलेबल. AC आणि इथे AC. मग त्याची काय कॉस्टिंग? सीझन प्रमाणे आहे. सीझन प्रमाणे. ओके, ठीक आहे काही आहे. आणि बीच पासून हे 1 किलोमीटर, अलिबाग बीच 1 किलोमीटर, हां, वर्सोली बीच 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. दोन्ही. हां, आणि स्टँड आपलं 1 किलोमीटरच्या आसपास. हां, 1 किलोमीटरच्या आसपास आहे कारण का एवढं. आणि कारमध्ये असल्यानंतर काय बाईकमध्ये असणार? मांडवा हायवेला आहे. येस, अलिबाग पासून 1 किलोमीटरवरच आहे. 1 किलोमीटरवरच आहे. बघताय तुम्ही. आणि
नक्की विजिट करा. मी परत एकदा सांगतो, नक्की विजिट करा. मी माझी कार्ड पण दाखवला तुम्हाला त्याचा. सो यस, थँक्यू. तुम्ही एक छोटासा बाईट दिलात आणि तुमचं एक्सपिरियन्सपेक्षा तुमचं जे मेहनत आहे ती सांगितलीत आणि कसं हे सुरू केलं ते आम्हाला एक्सप्लेन केलं. आणि तुमच्या तुम्हाला शुभेच्छा खरंच सांगतो एकदम काय. ठीक आहे, थँक्यू. तर मंडळी जस्ट निघालो आता. मस्त इंटरव्ह्यू पण घेतला आणि इंटरव्ह्यूपेक्षा छानसं त्यांनी त्यांची जे आमचं एक्सपिरियन्स होतं ते आम्ही सांगितलं आणि त्यांचं जे मेहनत होती ती पण त्यांनी सांगितली. सो खरंच विजिट करा. इथे जेवण सुंदर आहे एकदम. टेस्ट एकदम मीन्स बोलू शकतो की बाबा हां वर्थ आहे इथे येणं. ॲम्बियन्स एवढं चांगलं आहे, शांत असं काही नाही. हा हायवे आहे, हा प्रॉपर इथं हायवेच आहे. आणि हे बघताय पूर्ण इथे छानसं असं ॲम्बियन्स आहे. कार पार्किंग वगैरे सगळं आहे. सो येस, मी तुम्हाला मेन जी आपली हायवेपासून जी एंट्री आहे ना ती दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट कुठे आहे आणि कसं आहे. तर बघताय मंडळी, हे आहे ती पोटोबाचो देवारो आणि हा आहे हायवे मेन. इकडे गेलात तर आपल्या अलिबाग साईडला आणि इकडे गेलात तर मांडवा साईडला. आणि त्याच्याच लेफ्ट साईडला जर तुम्ही मांडवा साईडनी येत असाल मीन्स मुंबई वगैरे साईडने येत असाल सो इथून तुमच्या लेफ्ट साईडलाच लागेल. आणि एंट्री केल्यावर मस्त असं तिथे मोठा स्पेस आहे. खूप छान असा ॲम्बियन्स आहे आणि सगळं वरती अपर सिटिंग आहे आणि ओपन स्पेस आहे पूर्ण. मीन्स कुठेही तुम्हाला असं AC किंवा जे बंद रूम्स असतात त्याची काय तुम्हाला असं जाणीव होणार नाही, कारण का फुल मस्त असं ॲम्बियन्स वरती. गार वारा आणि आता थंडीचं सीझन बोलल्यानंतर आपल्याला वरती फॅन लावायची पण जास्ती गरज नव्हती लागलेली. सो डू विजिट करा. खूप छान आहे. मॅडम आणि त्यांचा मुलगा खूप मस्त मेहनत करत आहेत आणि आपण आपल्या अशाच आपले जे मराठी आहेत त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. सो नक्की विजिट करा पोटोबाचो देवारो. जेवण कसं होतं? चांगलं होतं. आवडलं काय? आवडलं. छान होतं ना? खरडा होता आणि आपण ते काय मागितलं चंपा काय चंपा नाही चंपारण. चंपारण आणि हे फ्राईड राईस, अंड्याचं फ्राईड राईस पण होता. आरती तुला काय आवडला? मला वडे आवडले, चिकन पण आवडलं आणि मच्छी पण आवडली. जेवण छान होतं. मस्त होतं. आणि तुझे तर काय तू काय केलेलंस ते स्मोक पण केला तिने, ट्राय केला ते पण आवडलं. नाही वडे तर कोंबडी वडे खूप सुंदर होते, मस्त वडे मस्तच लागले. त्याच्यावर चिकनच खायला पाहिजे असं काय नाही, पण वडे खूप स्टाफ पण चांगला आहे त्यांचा, म्हणजे हा छान बोलायला पण सगळे मस्त होतं. टेस्ट ओव्हरऑल मस्त. मानसला काय आवडलं? मला तुला काय आलं बाबडे सांग मला पहिले. त्याला नाही, त्याला झोप आवडते आता. फ्राईड राईस आवडला त्याला. आता सध्या त्याला झोप अंड्याचा. त्याला आईस्क्रीम पण जाम आवडली. आईस्क्रीम होऊन दिलं पण. आईस्क्रीम पाहिजे? खीर पण मस्त. आईस्क्रीम कोणाला पाहिजे? आईस्क्रीम कोणाला पाहिजे? आईस्क्रीम कोणाला पाहिजे? तो आईस्क्रीम कोणाला पाहिजे? काय लगेच ना हातवर? मला तर तुम्ही आईस्क्रीम खाल्ला ना तर दाढ बरी होईल ना. बघ आरती लगेच 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 असंच वाटते मला दाढ लगेच. ए कोण खायचं आईस्क्रीम? ह्याचा पिंटूचा पोरगा ना. कलर वर व्हाईट केलाय काय माहिती. आणि ते सगळं दगड टाकले. हा डॉक्टर विजय सूर्यवंशी आपल्या इथे कलेक्टर होते. त्यांनी आणायला मदत केली. त्यांची संकल्पना होती. अच्छा. अलिबाग बीच त्याच्याने त्याला आपलं ते टँकने एक आपल्या ह्याच्याने एक शोभा आली बघ.
होय. हेलो. हाँ रुको ना. कोको ये लो. अभी देखो. कोको फेवरेट है तुम्हारा. देखो खाता है. झाड़ में खाने तो खा ले दो. मेरी गोल्ड. अच्छा उसमें भी बहुत सारे अलग अलग. कोको भैया, डोडो भैया, आपको भी खाना है. इसका क्या नाम रखा है? डोडो. वो कोको ये डोडो है. ये बहुत कॉस्टली है. बहुत कॉस्टली है. इतना सारा और जब हमने इनको लिया था इतना सारा 2 दिन के बाद अंदर निकला तो उसमें से लाया. अच्छा अच्छा 2 दिन का. अभी उधर के पानी अच्छा नहीं ना तो पूरा सफेद एकदम. हमारे पास था. बहुत इसको हमें भी मिला था. हमने इस ये नीचे बावड़ी है ना उसमें डाल दिया. अच्छा अच्छा. हाँ क्योंकि हम घर में रहते नहीं है 10 दिन तो कौन संभालेगा. हाँ. मेरा पेड़ भी संभालने के लिए बहुत मुश्किल होता है. ये तो वीडियो काढत असेल मला आवाज आला. हाँ हो गई मार्किंग सब आपका ही है. ये लो ले. अच्छा क्या हुआ कोको? सबने बहुत परेशान किया. सबने बहुत परेशान किया कोको. बहुत तोड़ रहा है. शी इज वेरी क्यूट. हाँ एक्टिव आज उसको बहुत सारे लोग मिले हैं ना. अच्छा अच्छा. अलग अलग. यस. कोको देख ये डोडो आ गया. डोडो छोटे ये देख. वो एक दूसरे के साथ रहते हैं अच्छे से. झगड़ा नहीं होता. नहीं झगड़ा नहीं. मारना बब्बा. कभी मारता है इसको. ऐसे पैर से नहीं वो ये इसको अलीबाग को हॅलो. मंडळी बघताय आपल्या सोसायटीत त्या काकी राहतात सिव्हिंगमध्ये. त्यांच्याकडे पेट आहे. पळतोय सारखं सारखं. एक कासव आहे आणि हा एक रॅबिट आहे. इतने बकेट भर के वो कलेक्ट करते हैं वो लोग और वो छोड़ देते हैं सी में छोड़ देते हैं वो. यानी वो वहाँ कलेक्ट करते हैं जो आते हैं अंडे डालते हैं. एक्जैक्टली छोड़ देते हैं. वो अपने बीच में अरे मेरे What? छोटे छोटे रहते हैं. ऑलरेडी वीडियो है. अभी मेरे पास भी होगा शायद. यूट्यूबर है उसका है वीडियो. क्योंकि मैं 3rd 4th वेंगुर्ला में पढ़ रही थी ना तो मेरे सब फ्रेंड वहाँ का है. अभी भी मैं गेट टुगेदर करके बघताय कसं बघताय. छान असं सगळीकडे फिरतोय तो. त्याला वरती सोडलेला आहे तो. होय कोको नाव आहे त्याचं. वायुराणी. बघताय मंडळी मस्त बसलाय असा. तर जस्ट पप्पावरती वॉकिंग करत होते तेव्हा फोन केला आणि मला बोलले की वरती आहे लगेच. ते आलो बघतोय तर हे गेस्ट आहेत. बघताय मस्त असं आहे. चेक करते. शांत बसलाय. सिट. पा इकडे तिकडे धावतोय. काय आलं आता आला. कॅमेरा जवळ आला. तर मंडळी काल ॲक्च्युली लेट झालं आणि आलो आणि मी झोपून गेलो आणि एडिट वगैरे पण करायचं राहिलं. सो हा नेक्स्ट डे आहे. मी उठलो आणि व्लॉग एंडच नव्हता केलेला. सो एंड करण्यासाठी मी बोललो तुम्हाला 2 गोष्टी सांगतो की कालच्या जे व्लॉगमध्ये बघितलं तुम्ही आपण गेलो त्या पोटोबाचो देवारो या रेस्टॉरंटला गेलो इथे. तिथे बघितलं नील आणि त्याची आई ह्या दोघांनी असं बिझनेस एवढं उभारलेलं आहे चांगलं आणि
छान असं पूर्ण ॲम्बियन्स वगैरे सगळं बघितलं तुम्ही. बोललो मी तुम्हाला त्या ब्लॉग आधी पण बघितलं तुम्ही की कसं त्यांनी डेकोरेशन केलं. त्यांचं स्वतः त्यांनी सगळं इंटिरियर डिझायनिंग वगैरेपासून सगळं त्यांनीच केलेलं आहे. सो नक्कीच जा आणि सपोर्ट करा अशा बिझनेसला आणि अशा लोकांना जे स्वतःहून मेहनत करतात आणि स्वतःहून हे असं एवढं मोठं त्यांनी आता रेस्टॉरंट चालू केलं आहे. सो नक्की व्हिजिट द्या. आणि जसंच बोललो आधी पण की जेवण खूप चांगलं आहे. सो नक्कीच तुम्ही जाऊन ट्राय करा. आणि त्यांचे स्पेशालिटीज आहेत काही जे मटन खरडा वगैरे चिकन खरडा आहे ते आहेत, ते ट्राय करा. तुम्हाला खरंच आवडेल. टेस्ट वगैरे चांगली आहे. आणि फॅमिलीसोबत जा किंवा कोणासोबत म्हणजे तुम्हाला फ्रेंडसोबत जायचं फ्रेंडसोबत जा, पण नक्कीच जा. आणि परत सांगेन की सपोर्ट करा. आपल्या एवढे छानसे मेंबर्स आहेत आता ते. सो हा ब्लॉग आता इथंच एंड करतो आहे आणि भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन विसरू नका. जेव्हा पण मी नवीन ब्लॉग्स असे अपलोड करीन ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. सो भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. आणि आता डेली ब्लॉग्स येत आहेत चांगले आणि चांगले कॉन्टेंट्स येत आहेत आणि मी बघतो आहे की तुम्हाला आवडत आहेत आणि तुम्ही बघताय पण. सो थँक्यू फॉर दिस. आणि हाच ब्लॉग आता इथे एंड करतो आहे. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.